एका बाजूने श्री गणेश डोंगरीपाडा संघ असेल, दुसऱ्या बाजूने आई माऊली डोंगरे टीम आपण पाहत आहेत. तुमच्या ऑफिशियल पंच मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये जातात. साजिद लाला सर आणि नितेशजी कदम सर आपण पाहत आहेत. चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. 25 मिनिटात ही 5 षटक समाप्त करायची आहेत. टायमर इथे सेट करतोय. आशिष आपण पाहतात गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल. षटक क्रमांक पहिला. एका बाजूने जितेश जितू, दुसऱ्या बाजूने असेल आपण पाहतात रोहित. ही जोडी असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होते त्यांचं सहर्ष स्वागत. मनाचे राजा चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतात. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल वर प्रहार करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये. चौकार 4. जितू मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करत होता. सिंगल स्ट्राईक रोटेट करत होता, परंतु या मॅचचा विचार केला तर धुवाधार सुरुवात झालंय. पहिला बॉलवर चौकार येतोय. आशिष आपण पाहतात गोलंदाज मार्क वर पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल अगदी सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर जितू आपण पाहतायत. बॅक टू बॅक 2 चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. फुल टॉस बॉल होता. संधी होती. फलंदाज आपण पाहतात व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. थोडासा प्रेशर जरूर असेल. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आल्यात. व्हाईट बॉल येतोय. 9 धावा स्कोर कार्ड वर आहेत. नाइन रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. आशिष हो आडवा बाद न करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. इथून कम बॅक करावं लागेल आशिषला. 3 बॉलची समाप्ती स्कोर कार्ड वर. 9 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहत आहेत. यावेळेस वेट अँड वॉच केलं गेलाय. चेंडूला अगदी गगनभेदी फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 3 चौकार आतापर्यंत लगावले गेले आहेत जितूच्या बॅट मधून. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढत आहे. 13 रन्स. 13 धावा स्कोर कार्ड वर. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. चांगली आक्रमक अशी सुरुवात आपण पाहायला मिळाली जितू. दुसऱ्या बाजूने रोहित. ही जोडी पुन्हा एकदा सरळ बॅट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांशी धावफलक पुढे जाईल. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहत आहेत. 5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 15. 15 धावा स्कोर कार्ड वर आहेत. मनाचे राजे चषक 2025 शानदार सोहळा आपण पाहत आहेत. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. अगदी चौफेर फलंदाजी करतोय जितू. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 रन. 17 19
एक षटकाची समाप्ती 19 धावा स्कोर कार्डवर आहेत बिनबाद. काय जबरदस्त सुरुवात, सुंदर अप्रतिम. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहत होता थोडासा स्ट्रगल करत होता, सिंगल डबल ने स्ट्राईक रोटेट करत होता, परंतु यावेळेस लीडिंग रोल पाहायला मिळालाय. 19 धावा स्कोर कार्डवर आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 19 धावा स्कोर कार्डवर एक षटकाच्या अगदी समाप्ती अखेर. चला टायमर आपण सेट केले, लक्षात ठेवा. जर जास्त वेळ गेला तर एक क्षेत्ररक्षक या सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. नितेशजी भोईर सुद्धा इथे आल्यात, तेही चांगले समालोचक आहेत. आकाश भोईर, स्वागत. अगदी पहिला बॉल डॉट बॉल येतोय. समोर आपण पाहतोय रोहित. आज रोहितची बॅट मात्र बोलली नाहीये. क्रमांक असा रोहित आपण पाहतायत. यावेळेस सरळ बॅट करण्याचा प्रयत्न, ते क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु नकार येतोय आणि सिगलने समाधान व्यक्त करताय. धावसंख्या 1 ने पुढे जात आहे. 20 रन ऑन द स्कोर कार्ड. फलकावर धावा लागतायत 20. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. जितूचा बॅटचा विचार केला तर आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅट मधून आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. गोलंदाज ट्रॅकवर स्वागत. टॉस बॉल होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या एकंदरीत आपण पाहतायत 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 20 धावा. स्वागत सध्या चांगली गोलंदाजी करतोय. समोर जितूच्या बॅट मधून 4 चौकार. यावेळेस घुटना टेक सिक्सर दे. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक. 6. या 6 निशी धाव फलक पुढे जाईल. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा. जितू ऑन फायर. 26 रन. 26 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. पुढील बॉल समोर. इनफॉर्म फलंदाज. इथून मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, इथे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला धक्का लागतोय श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला. जितू बॅक टू द पॅव्हलियन. 26 या धावसंख्येवर पहिला धक्का. व्यंकटेश. धावसंख्या धावून पोहोचले 26. 26 पहिला धक्का लागतोय डोंगरीपाडा या टीमला. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. सुंदर सेल टिपला गेलाय. चोवीस धावांचं झंझावत जरूर राहिलंय. जितू आपण पाहत आहेत. चांगली आक्रमक सुरुवात जरूर करून दिली गेली. आता व्यंकटेश आलाय, स्वतः कॅप्टन. शेवटचा चेंडू. 26. टॉस बॉल होता, मोठा फटका करण्याची संधी होती. डॉट बॉल येतोय. 2 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा झाल्या 26. 1 गडी बाद. अप्रतिम षटक हाताळला गेला. 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्या आणि एक महत्वाचा विकेट्स जरूर बाद केला गेलाय. चला जास्त टीम मीटिंग होणार नाहीये, लक्षात ठेवा.
धावसंख्या आपण पाहत आहे 26. 2 षटकाच्या समाप्त एकेर गोलंदाज मार्क वर येतोय अक्षय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. आतापर्यंत 12 मिनिटं झाल्यात, लक्षात ठेवा. पहिला बॉल, यावेळेस पहिल्या बॉलवर हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि जितूच्या पाठोपाठ रोहितलाही माघारी परतवण्याचं काम केलंय. दुसरा धक्का डोंगरीपाडा या टीमला 26 या धावसंख्येवर. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. मनाचे राजे चषक 20-25 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, दिमागदार अगदी सुरुवात झाली नव्या पर्वाला आपण पाहत आहेत. गोलंदाज गोलने ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेले. मागचे षटक पाहिलं तर फक्त 7 धावांचं राहिलं. त्यानंतर हे षटकही आतापर्यंत चांगलं हाताळलं जात आहे. अक्षय गोलंदाज आपण पाहत आहेत. सुंदर अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत. थोडस स्ट्रगल करतोय नवीन फलंदाज कुणाल आपण पाहत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला. आत्मविश्वास अगदी दोणावला गेलाय गोलंदाज अक्षयचा. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. काहीतरी कान मंत्र जरूर देतात व्यंकटेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलका त्याने पुश करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार येतोय आणि सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना करताना 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 28 रन 28. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलं गेलंय. अगदी चेंडूला भिरकावून दिलं गेलंय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार येते कुणालच्या बॅट मधून. $32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. 3 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा झाल्या 36. 36 2 गडी बाद. आकाश भोईर आमच्या समोर जोडले जातील. समालोचक सफाय नंदाडे आपण पाहत आहेत. धन्यवाद नितीन सर. आतापर्यंत आपण एक गोड आवाज ऐकला नितीन सरांचा. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 36 झालेले आहे. बघूया 4थं षटक घेऊन गोलंदाज आशिष. नक्कीच स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर व्यंकटेश
बघा पहिला चेंडू शॉर्ट टर्म पुलचा, इथे मात्र फुलचा फटका, पॉवरफुल दमदार षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचल ती म्हणजेच 42 या आकड्यावरती. नक्कीच हा नो चेंडू आहे आणि आपण जर पाहिलं तर फ्री हिट असेल काय चेंडूवरती. नक्कीच बघूया. पहिला चेंडू नो येतोय, त्यानंतर मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या ही 43 झाली. फ्री हिटचा चेंडू बघूया व्यंकटेश कशा रीतीने मारा करतील. पुन्हा एकदा इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, एष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या. फ्री हिटचा मात्र पुरेसा फायदा घेता आला नाही, तो म्हणजे व्यंकटेशाला. पुन्हा एकदा षटकाचा दुसरा चेंडू, इथे मात्र पुलरेंचा चेंडू सरळ बॅटने खेळून दिला, भिरकावून दिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6-10 मिनिट जर पाहिजे तर धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचती म्हणजेच 49 या आकड्यावरती. सूर्य कशी फलंदाजी पाहायला मिळाली व्यंकटेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत. बघूया क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र 1 बाटली 2 ग्लास. इथे मात्र क्षेत्ररक्षकाची मिळाले गोलंदाजाला 7. फलंदाजाचा खेळ होतोय खल्लास. बॅक टू द डगआउट. नक्कीच व्यंकटेशची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल. पुढील चेंडू साहिल. इथे मात्र चांगला चेंडू हाताला असताना डॉट चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या स्थिरावली गेले 49 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. षटकातला 5वा चेंडू. इथे मात्र फुलचा फटका, पॉवरफुल. बघूया क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र झेल धरतीला दान केला जातोय. खराब थ्रो पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 1ने धावसंख्या पुढे सर कसं होईल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 50. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 49. 49 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक सध्या 4थं मार्गस्थ आपण पाहत आहेत. सगळा बाट निघण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द पार्क. 6 धावा कुणालच्या बॅट मध्ये येतोय, खणखणीत दर्जेदार 6 धावा. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 55. 55 धावा. अजून येणारे 6 बॉल असतील. 55. 55 धावा स्कोर कार्डवर. 55 धावा स्कोर कार्डवर. 20 धावांचं महागड षटक जरूर राहिलंय. छप्पन धावा स्कोर कार्डवर. माफ करा.
चला अंतिम षटक असेल गोलंदाज ट्रॅक वरचा जो ते गोलंदाज करण अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल असतील. 55 ऑन द स्कोर, 56 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे अंतिम 6 बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक इनटू द गॅप. वन बाउन्सी मारेशा पार. चौकार. साहिल ऑन फायर आपण पाहत आहेत. कुणाल एका बाजूने चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 60 रन. 60 धावा स्कोर कार्ड वर आहेत. साहिल अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. 60 धावा स्कोर कार्ड वर. सध्या चांगली बॅटिंग आपण पाहतायत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक चिकी सिंगल मिळेल. बॅटची जरूर लागली गेली एकंदर आपण पाहतायत. पंचांचा इशारा जरूर पाहिला गेला. धावसंख्या 61 धावा स्कोर कार्ड वर आहेत. शेवटचे 4 बॉल असतील. अंतिम 4 बॉलचा खेळ शेष. 61 धावा स्कोर कार्ड वर. गोलंदाज करण पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही आज समांतर करतायत. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 62 रन्स. 62 धावा. 62 रन्स. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचेल 64 रन्स. 64 धावा. 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगली धावसंख्या उभारली गेली. फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल जरूर केली गेली. शेवटचे 3 बॉल असतील. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक सामना असेल. शेवटचे 3 चेंडू. 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस वेट अँड वॉच केलंय. अगदी चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धाब्यांची मोहर उमटवली गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 70 धावा स्कोर कार्ड वर लागतायत. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. 70 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल. इथून एखादा विकेट की षटकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. 74 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू असेल. 74 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. मागची 2 षटक पाहिली तर खूप महागडी षटकं जरूर ठरली गेल्यात. आधीच्या षटकाचा विचार केला तर 20 धावा. त्याच्या आधी 10 धावा आल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉलीबॉलची आठवण जरूर केलून दिलंय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा कंप्लीट असतील. 77 धावा स्कोर कार्ड वर. 78 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बघा हायएस्ट स्कोर असेल कारण 6 ओव्हर मध्ये 80 झाल्या होत्या. यस तुषारच्या आमचा कॉमेंटर बॉक्स दाखवत आहेत. जबरदस्त कॅमेरामॅन आपण पाहतायत. कमी वयामध्ये अगदी चांगली प्रगती केलंय. आज जोडून नमस्कार करतायत. तो आम्हाला नमस्कार नाही येतात. त्यांचे गुरु वर इथे आहेत.
या षटकाचा विचार केला तर मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा आल्यात. चला जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मंथनजी गरत यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ नवली आपण पाहत आहेत. सुंदर साथ आम्हाला सकाळपासून जरूर पाहायला मिळालाय. सलग 5 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. चला 2 सलामीचे फलंदाज वेळ न दवडता लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे, कारण की यानंतर आजच्या दिवसाची अजून एक मॅच पेंडिंग लिस्टमध्ये आहे आणि त्यानंतर मैदानाची मशागत देखील आयोजकांना करायची आहे. तेव्हा थोडंसं स्पीडअपमध्ये खेळायचं आहे. डोंगरीपाडा संघ तुम्हाला देखील विनंती आहे की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्यायचं आहे. मनाचे राजे चषक वेळी 2025 पर्व दुसरं आपण पाहते. अतिशय दिमागदार हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी सुंदर अप्रतिम क्लॅरिटी ही पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून आपण कमेंट बॉक्समध्ये देखील पाहिलं आहे. खूप चांगलं थेट प्रक्षेपण हे दाखवलं जातं आहे. कौतुक केलं आहे. जर तुम्ही मेहनत कराल तर निश्चितपणे त्याची दाद ही तुम्हाला मिळतेच आणि मिळतेच. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. एका बाजूला आपण पाहतोय अमित आणि त्याच्या समवेत आहे अक्षय. अमित आणि अक्षय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर जितू. आजचा पहिला दिवस सफाळे गट मधील हे संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. उद्या सफाळे ग्रामीण गटाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे जाईल यानंतर यातील विजेता विरुद्ध यजमान संघ हा आपल्याला खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. थोडंसं स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिलं घेऊन जितू तयार. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी जितूने केली होती आणि तो जितू पहिला बॉल घेऊन अतिशय चांगला बॉल होता त्याला मात्र खेळून काढलेला आहे. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. पहिली धाव ही घेतली जाते. लक्ष जर आपण पाहिलं तर भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. 78 धावांचं 30 बॉल आणि 78 त्यातली 1 रन ही पाहायला मिळते. म्हणजे अजूनही 77 रन बनवायचे आहेत. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतं. बघा गोलंदाजी चांगली होते त्यानंतर क्षेत्ररक्षण हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि तेच यावेळेला पाहायला मिळाले. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल. फटका तर अगदी चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र केलेली ही मिस्टेक. आता ही केलेली मिस्टेक किती भारी पडू शकते ते पाहावं लागेल, कारण की एखाद्या फलंदाजाला जेव्हा जीवनदान मिळतं त्या जीवनदानानंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचा त्या आत्मविश्वासाचं रूपांतरण एका मोठ्या खेळीमध्ये होतं. इथे मात्र चांगला बॉल हळवारपणे चेंडूला खेळलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. कृणाल तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र अगदी वेगाने परिपूर्ण केली. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. संध्याकाळचं सत्र 4:30 वाजत आले आहेत आणि याच्यानंतर अजूनही एक मॅच बाकी आहे आजच्या दिवसातली. आमचे 2 पंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी आजच्या दिवसामध्ये लागले. यावेळेला मात्र अगदी गॅप शोधलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी पाठवलेला हा चेंडू चौकार. 4
अगदी चांगलं कॅमेरा वर्क तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ब्रँड ऑफ आगरवाडी म्हणून त्यांना संबोधलं जातं. आज क्रिकेटचा चेहरा मोहरा हा बदललाय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा या थेट प्रक्षेपित केल्या जातात. त्यामागे प्रचंड मेहनत आहे. जर मैदानावरती सर्वात आधी कोण पोहोचत असतील तर थेट प्रक्षेपित करणारे यूट्यूब चॅनल वाले कॅमेरामॅन आणि ऑपरेटर्स. इथे जर आपण आता पाहिलं येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 67 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 67 धावांचं लक्ष अजूनही समोर आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. जितूने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जितूने 11 धावा मोजलेल्या आहेत. आता दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज रक्षित. इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न योग्य प्रकारे टाइम झाला नाही आणि त्याच्याचमुळे खेळायचं होतं कुठे, चेंडू गेला कुठे. 1 रन यावेळेला मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल आल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर लगेच कौतुकाची थाप गोलंदाजाच्या पाठीवरती आली. परंतु सध्या जर आपण पाहिलं काही खेळाडूंना आपण पाहतो षटकार मारले, चौकार मारले की फटकन त्याच्या रील्स ह्या अपलोड केल्या जातात. परंतु तुम्ही डॉट चेंडू किती खेळलात त्याही अपलोड करा, जेणेकरून तुमचा खेळ कसा आहे तो मात्र सर्वांना समजेल. आज सोशल मीडियाचं प्रचंड थैमान हे आपल्याला पाहायला मिळतंय. ऑनलाईन गेमिंग्स ॲप्स आले, त्यानंतर अक्षरशः तरुणाई त्याच्या मागे लागली आणि बरेच जणांनी त्यामध्ये जीव देखील गमावले. मी तर सांगेन ऑनलाईन गेमिंगपेक्षा तुम्ही मैदानावरती या, मैदानावरचे खेळ खेळा, एक तुमचं फिटनेस देखील राखलं जाईल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला खेळलाय. फेकी तिथे केली जाते नॉन स्ट्रायकर एंडला. 1 रन तितक्याच तत्परतेने परिपूर्ण केली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार रक्षित. फुलरलीनचा मारा केला, चेंडू खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेने, अगदी वेगात चेंडू जातोय सीमा पार, चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन, रोप चेंडू जाताना दिसला आणि या 4 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी वेगाने मात्र धाव फलक पुढे घेऊन जाण्याचा मानस सध्या फलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, ही कलात्मकता, हे चातुर्य, चौकार 4. काय सुंदर फटका, मैदानाच्या चहूबाजूने खेळण्याची क्षमता अक्षयमध्ये आहे आणि ती मात्र दाखवली गेली आहे या षटकात. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पाहिलं ऑफसाईडचं क्षेत्र रिकामं पाहिलं, इनफिल्डवरनं खेळलंय, चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या 4 धावांनी आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22. आता येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. चला डोंगरीपाडा संघ थोडं स्पीडअप करा, विनंती आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जितू. पहिला बॉल इथे मात्र स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावेळेला मात्र अगदी डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट यावेळेला मात्र पाहायला मिळालाय आणि ज्याच्या बॅटमधनं खोऱ्यानं धावा येत होत्या आणि तोच फलंदाज आपण पाहतोय अक्षय माघारी परतताना.
इथे मात्र अति घाई केली धाव घेण्याची आणि त्याचं आता नुकसान हे सोसावं लागतंय. नवीन फलंदाज आपण पाहते आता मैदानाच्या दिशेने दाखल होताना आशिष. अक्षयजी 16 धावांची खेळी इथे मात्र संपुष्टात आली. इथून जर आपण पाहिलं लक्ष्याचा विचार केला आता येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत. 17 आणि 17 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार चेतू. नवीन फलंदाज आशिष नव्याने दाखल झालेला आहे. पंचांचा इशारा डेड बॉलचा आलाय. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट सिक्सर. षटकार 6 धावा. अगदी आता मात्र फलंदाजाने माइंड सेट बनवलंय की मला येणारा प्रत्येक बॉल याच अंदाजामध्ये विस्फोटकपणे खेळायचा आहे आणि तो विस्फोटक बाणा या बॉलवर पाहायला मिळालाय. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28. आता अजूनही येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये 50 ची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही. थोडासा बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचा संकेत इथे आलेला आहे. चला पंचांचा सिग्नल हा अंतिम असेल. नो मोर आर्ग्युमेंट. चेंडू बराच बाहेर होता आणि आपण पाहिलं तर व्हाईटचा संकेत तिथे आलेला आहे. यातील विजेता विरुद्ध मनाचे राजसंघ वेडी यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. अगदी चांगला बॉल त्या बॉलला मात्र खेळलं कव्हरला. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप मात्र चांगलं होतं आणि तिथपर्यंत आपण पाहिलंय थ्रो येतोय तिथपर्यंत 2 रन या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे. साई पाद्य आम्हाला कळवत आहेत 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक परंतु यावेळेला मात्र नशीब फलंदाजाच्या सोबतीला नाहीये. इथे आउटफील्डची मात्र मदत फिल्डिंग करणाऱ्या संघाकरिता निश्चितपणे आपण म्हणू शकतो. माफ करा स्कोर मध्ये मात्र फेरबदल मिस्टेक जी आहे ती करेक्शन केली जाते. 33 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर करण्यावरती सातत्यानं जितूचा भर जो आहे तो पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता माफ करा 13 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. फटका तर अगदी चांगला आहे. एकच धाव तिथे मिळेल आणि आता जवळजवळ खूपच लांबचा पल्ला गाठायचा आहे. 12 रन्स अँड 44 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. ही आपण वॅगन व्हील पाहू शकतात. हे नवनवीन आपल्याला पद्धतीने हे ग्राफिक्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. डोंगरी पाडा या संघाची वॅगन व्हील आपण पाहू शकाल. लाल रंगाच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपल्याला दर्शवत आहेत चौकार किती आल्यात. हिरव्या रंगाच्या दाखवत आहेत की षटकार आणि सिंगल किती आलेले आहेत. ह्या नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला किती शॉट्स खेळले आहेत त्यानंतर ऑन साईडला कसे शॉट्स खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आपल्याला हा सर्वपणे फील जो आहे तो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
अगदी मॅच कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला तेव्हा श्री गणेश संघ बॅटिंग करत होता तेव्हा 36ला 2 अशी स्थिती पाहायला मिळाली होती आणि आता डोंगरे संघ बॅटिंग करतोय तेव्हा 34ला 1 म्हणजे जवळजवळ तुलनात्मक दोन्ही संघ अगदी हेड टू हेड चालू आहेत म्हणजे सामन्याला पर्यंत पोहोचण्याकरता अगदी जर आपण पाहिलं मुश्किल असं नाही आहे कारण की डोंगरीपाडा संघानं ज्या प्रकारची बॅटिंग केली होती डोंगरे देखील त्या प्रकारची बॅटिंग करू शकतो कारण की अमित अजूनही मैदानामध्ये आहे आशिष अजूनही मैदानामध्ये आहे 12 बॉल बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 44 12 बॉल आणि 44 रन्सची आवश्यकता आहे इथे मात्र फटका तर अगदी चांगला आहे लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये अगदी चांगला असा झेल टिपला गेलाय विकेटचं झालंय पतन गॉन चला नवीन फलंदाज जरा वॉर्मअप करत जायचं आहे कारण की इथून यानंतर अजून एक सामना बाकी आहे 4:45 वाजत आलेत हिवाळ्याचे दिवस आहेत आणि सूर्य जो आहे तो लवकर अस्ताला जातो आणि आपले पंच जे आहेत ते देखील खूप दुरून येतात आणि त्यांना देखील जर लवकर सामना संपला तर त्यांच्याकरता देखील खूप चांगलं होऊ शकतं त्याचबरोबर आयोजकांना देखील मैदानाची मशागत करायची आहे आता 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत 44 अगदी चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न पायावरती टाकलेला हा चेंडू 1 रन दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहताय आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्यात परंतु या सिंगल आणि डबलने काही होऊ शकणार नाही कारण की 10 चेंडू बाकी आहेत 42 ची आवश्यकता आता तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा ही बोलावी लागेल धावसंख्या 36 झालेली आहे षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा साईल होतोय तयार फटका तर अगदी चांगला आहे बॉटम एंडचा वापर चांगलं टायमिंग परंतु टायमिंग झालं सरळ फिल्डरच्या हातात अजून एक धक्का डोंगरे संघाला नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल होतोय रोहित शेवटचे 9 बॉल बाकी आहेत आणि 42 धावांची आवश्यकता हंगामातील पहिली स्पर्धा आपण पाहताय आणि गौरव पाटील मात्र एन्जॉय करतायत या पहिल्या टुर्नामेंटला कारण की टुर्नामेंट म्हटली की आमच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो तुम्ही किती टेन्स असा परंतु जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती येता सर्व गोष्टी तुम्ही विसरता आणि एकरूप होता या खेळाशी कारण की हा खेळच तसा आहे आज भारतामध्ये आपण पाहिलं तर प्रचंड वेळ या क्रिकेटचा आहे इथे मात्र आपण पाहताय चेंडू बराच बाहेर जाताना दिसतोय वाईटचे संकेत पंचांकडनं येत आहेत नितेशजी कदम हे देखील आपण पाहतायत मॅन फ्रॉम टेंबी खोडावे यांची प्रगती आपण पाहिली सुरुवात आपण पाहिलं तर ॲज अ प्लेअर क्रिकेटर म्हणून त्यांना आपण पाहिलं आहे त्यानंतर पंचांच्या भूमिकेकडे त्यांना आपण पाहतोय तर आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांचं नाव हे आपण पाहतो आणि साजिद लाला हे देखील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व देखील आहेत आणि पंच देखील तितक्याच दर्जाचे आहेत आणि खेळाडू देखील त्या दर्जाचे आहेत इथे मात्र आपण पाहताय काय घडलंय चेंडू गेलेला आहे वाईट +4 हा मिळालेला आहे बोनस 5 रन आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 35 धावा 9 बॉल 35 कृणाल मात्र आपल्या गोलंदाजाच्या कामगिरीवरती नाखुश आहेत इथून जर लागोपाठ 2 ते 3 षटकार जर आले तर पुन्हा एकदा एक क्लायमॅक्स वाली सिच्युएशन जरूर पाहायला मिळेल आणि इथे मात्र चांगला बॉल कमबॅक या ठिकाणी मात्र पाहायला मिळालाय आता येणारे चेंडू जर आपण पाहतोय चेंडू 8 आहेत आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 35
इथे मात्र स्लाइस केलेला कट केलेला हा चेंडू आपण पाहतोय गलीच्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे. 1 रन पाहायला तिथे मिळते. आता फक्त 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 34 धावा हे इक्वेशन यानंतर मनाचे राजे वेडी संघ आपण तयारीमध्ये राहायचंय. यातील विजेत्याबरोबर आपल्याला खेळायचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहताय रनआउटच्या माध्यमातून लागलाय अजून एक धक्का. सहा चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 34 धावा हे या सामन्याचं समीकरण. इथे मात्र अगदी चांगला फटका, परंतु फटका फसतोय की काय? पंचांचा सिग्नल. यस, इट इज अ बिग हिट फॉर 6. षटकार. षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. एक बाउन्स, 1 बाउन्स आपण पाहताय. ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. 4. रोहित इज इन ऍक्शन मोड असं नक्कीच म्हणावं लागेल. तडकाफडकी बॅटिंग. इथून जर आपण पाहिलं तर आता 54 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत अजूनही 4 आणि 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 24 धावा. इथे मात्र फुलटॉस बॉल. फटका चांगला आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा. वा, काय जबरदस्त बॅटिंग. चौकार. इथून जर आपण पाहिलं तर सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत रोहितने, असं म्हणायला हरकत नाहीये. रोहित वर्सेस रोहित. दोन्ही खेळाडू एकाच अध्यक्षराचे आहेत. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आता तिन्ही चेंडू चांगले टाकायला पाहिजेत गोलंदाजाला. इथून जर एखादी चूक केली आणि त्यावरती मोठा हिट आला, इथे मात्र चेंडू खाली राहतोय. प्रयत्न खूप चांगले केले होते रोहितने सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्यासाठी. हे डेडिकेशन प्रत्येक खेळाडूच्या अंगी असलं पाहिजे. परिस्थिती कशी असो, परंतु मला लढायचं आहे, मला झुंजायचं आहे, माझ्या संघाला विजयी करायचं आहे, हे विचार आपल्या मनाशी प्रत्येकाने बाळगले पाहिजेत. 2 बॉल बाकी आहेत. 20 रनची आवश्यकता आहे. इथे मात्र आता जवळजवळ सामना श्री गणेश डोंगरीपाडा या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. नो बॉलचा इशारा. यावेळेला मात्र आपण पाहतोय फ्री हिट. फ्री हिटची संधी. 2 बॉल 19. अगदी वेगवान मारा. आणि इथे आपण पाहतोय फक्त आता औपचारिकता. चला, मनाचे राजे वेडी संघाचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहताय विजय जो आहे तो साकारला गेलाय डोंगरीपाडा या संघाने.
जितू ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.